नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 70-70 स्पोर्ट कट्टा शाखेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची ओळख आपण करून घेतोय. आणि आज आपल्या समवेत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या संघाने अनेक वर्ष टेनिस जगतावर अधिराज्य गाजवलं त्या VMC मालवण संघाचे प्रथम कर्णधार नितीन मांजरेकर. नमस्कार नितीनजी, 70-70 स्पोर्ट कट्टा शाखेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. रसिकांना सांगायला आवडेल, अनेक खेळाडूंची आपण ओळख करून घेतली आणि आज कदाचित पहिल्यांदाच या मांदियाळीत एका संघाची आपण ओळख करून घेणार आहोत. आणि या संघाच्या ओळखीबरोबरच या संघाचे पहिले कर्णधार, ग्रेट फिनिशर अशी ज्यांची ओळख आहे, असे नितीन मांजरेकर यांची सुद्धा आपण ओळख करून घेणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लेबॉईज मालवण या संघाचा एक मोठा दबदबा होता आणि याच संघाचा आदर्श घेऊन VMC मालवण संघाची मुहूर्तमेढ मालवणमध्ये रोवली गेली आणि त्यानंतर VMC मालवण संघाने एक वेगळं वैभव मालवण टेनिस क्रिकेटला मिळवून दिलं. हाच इतिहास आज आपण नितीन मांजरेकर सरांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. नितीनजी, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. VMC मालवणच्या प्रवासाकडे वळण्या अगोदर आपण नितीन मांजरेकर यांचा क्रिकेटचा प्रवास कसा होता हे आपण ऐकूया. प्रथमतः 70-70 स्पोर्ट क्लबचे मालक गणेश मोरजकर यांनी सिंधुदुर्गातील खेळाडूंना जे व्यासपीठ निर्माण करून दिलं त्यांच्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार मानतोय. माझी कारकीर्द सुरू झाली 1987 पासून. मी 6वीत होतो. माझा मित्र उदय पाटकर याने मला खेळण्यासाठी भूतनाथ बोडवेवाडी येथे बोलवलं. पहिल्या मॅचमध्ये मी 15-16 रन काढले. दुसऱ्या मॅचमध्ये माझे 18 चेंडू आणि 66 धावांची जी अफलातून खेळी गेली त्यावर पूर्ण बोडवेवाडी ग्रामस्थ, वायरी सगळे लोक त्या माझ्या खेळीवर एकदम खुश झाले आणि माझी कारकीर्द तिथून क्रिकेटची चालू झाली. बरोबर, कारण 18 बॉलमध्ये 66 धावांची कामगिरी मी काही तेव्हा बघितली नव्हती, पण अजूनही ती खेळी बघितलेले बऱ्याच जणांनी मला त्या खेळीची आठवण करून दिली. आवर्जून काही जणांनी सांगितले होते की नितीनच्या या खेळीचा आपण कधीतरी उल्लेख करावा. नितीनजी, ग्रामीण स्तरावरची ती पहिली तुमची खेळी ज्याने नितीन मांजरेकर म्हणजे काहीतरी आहे हे मालवणला दाखवून दिलं होतं. त्यानंतर व्यावसायिक संघातील प्रवास, त्यानंतर कॉलेज जीवनातील प्रवास सुद्धा आम्हाला ऐकायचा आहे. नंतर शाळेनंतर कॉलेज सुरू झालं. कॉलेजला मी जी कॉलेजची टीम होती आमच्या सका पाटील कॉलेजची टीम, त्या टीमचा मी कॅप्टन होतो. सलग 2 वर्ष मी कर्णधार पद भूषवलं. त्यापैकी शेवटच्या वर्षाला मी जणू म्हणजे 28 वर्षांची परंपरा जी होती, जी मालवणवासीय कॉलेजवाली की त्याच्यातून जात होते, 28 वर्ष जे पद मिळत नव्हतं विजेतेपद, ते आम्ही जे सका पाटील महाविद्यालयामार्फत नितीन मांजरेकर कर्णधार असताना मी मिळवून दिलं आणि मालवणवासियांचं लक्ष वेधलं. बरोबर, कारण विभाग स्तरावर जिंकणं त्या तिथपर्यंत मालवणच्या संघाला शक्य होत नव्हतं, पण ते शिवधनुष्य तुम्ही त्या स्पर्धेपर्यंत जाऊन पेललात. पण त्यानंतर कटू आठवणी सुद्धा आहेत. मला वाटतं त्याच स्पर्धेत मुंबईला खेळायला गेल्यानंतर सुरुवात खूप दिमाखात केला होता, पण त्यानंतर मुंबईच्या संघाने बाजी पलटवली आणि एक वेगळाच अनुभव जो तुम्हाला विसरावासा वाटेल, पण तो आम्हाला ऐकायचा आहे, कारण त्यावरून नवीन पिढीने काहीतरी शिकावं. सावंतवाडीला आम्ही विजेतेपद पटकावल्यानंतर आमची विभागीय स्तरावर निवड झाली. त्याच्यानंतर आम्ही मुंबई येथे खेळण्यासाठी जे क्रॉस मैदान आहे तिथे आमची मॅच झुंझुनवाला कॉलेज बरोबर झाली. झुंझुनवाला कॉलेजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली, पण त्यांचा फलंदाजीचा जो घेतलेला निर्णय होता तो त्यांच्या अंगलट आला असं आम्हाला वाटत होतं, कारण त्यांचे 71 धावांमध्ये 7 गडी या मालवणच्या टीमने टिपलेले होते. त्यानंतर आमच्या एका गोलंदाजाने मी टाकलेला थ्रो होता, एकीकडे दोन्ही खेळाडू होते, पण त्याच्या हाताला लागून चेंडू साईडला गेल्यानंतर धावबाद होता वाचला आणि त्या दोन्ही खेळाडूंनी शतक मारून आम्हाला अतिशय म्हणजे एकदम तोंडा अशी आलेला घास आमचा हिरावून घेतला. बरोबर, ती कटू आठवण आहे, पण कदाचित मला वाटतं नितीनजी तुमचा थ्रोच त्यावेळी एवढा फास्ट यायचा की तो कदाचित त्या गोलंदाजाला अडवणं कठीण गेलं असावं. तो कटू अनुभव होता. पण सावंतवाडी जिमखाना मैदान सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आणखी एक सुंदर देखणं मैदान. या मैदानावर तुमच्या बहरलेल्या बऱ्याच खेळी आहेत असं आम्ही ऐकवत आहे. काही खेळी त्यातील आपल्याला आठवत आहेत का?
हो नक्कीच. कारण कॉलेज लेवलला असताना माझ्या 40, 45, 48 माझे लेदर बॉलला एक वैशिष्ट्य होतं. मी ज्यावेळी बॅट्समनला म्हणजे उतरायचो, खेळायला उतरायचो, बॅटिंग करायला उतरायचो, त्यावेळी ज्यावेळी लोकांची बाहेरून ओरडत असायची, नितीन आम्हाला षटकार पाहिजे, नितीन आम्हाला षटकार पाहिजे, आणि तो मला मारणं पहिल्याच म्हणजे स्टान्स घेतल्या मारणं मला भाग असायचा आणि मी तो मारायचा. त्याबद्दल काय नाही. आणि सावंतवाडीच्या एवढ्या प्रेक्षकांचा मला सपोर्ट होता की नितीन आला की षटकार बसणार, असं सलग त्यानं जवळजवळ 5 ते 6 वर्ष कॉलेज, त्याच्यानंतर जे व्यावसायिक क्रिकेट होतं त्यामध्ये पण माझी तशीच इनिंग चालू होती. हे तुम्हाला मला सांगायचं होतं. बरोबर. कारण सावंतवाडी जिमखाना मैदानावर सुरुवातच तुमची एवढी देखणी होती की एका स्पर्धेत एका सामन्यात 50 धावा, दुसऱ्या सामन्यात 43 धावा, 48 धावा, असं सातत्य सावंतवाडी जिमखाना मैदानावर तुमच्या फलंदाजीत असल्याचं आम्ही ऐकवत आहोत. मुंबईतील अजून एक मानाची स्पर्धा, जसदनवाला स्पर्धा, ही स्पर्धा सुद्धा तुम्ही खेळलाय असं आम्ही ऐकवत आहे. हो, ही स्पर्धा मी 3 वेळा खेळलो आहे. या स्पर्धेत 3 वेळा बॅटिंग केली, बॉलिंग केली, फिल्डिंग केली. चांगल्या प्रकारे हे झालंय. जे रणजी क्रिकेटपटू मिलिंद कुलकर्णी, गोटखिंडीकर, राजेश पास्ते रणजी क्रिकेटपटू होते. त्या रणजी क्रिकेटपटूंबद्दल मला खेळायची संधी मिळाली. गोटखिंडीकरला पण मी गार्ड घेतल्या एक षटकार मारला. जावेद म्हणून होता एक सांगलीचा प्लेयर, त्याला पण मी एक षटकार मारला. अशी माझी लेदर बॉल माझं आवडतं क्रिकेट होतं. त्यामुळे मी त्याबद्दल काही तुम्ही विचारला ते प्रश्नाचं तुम्हाला करेक्ट उत्तर मिळेल. कारण लेदर बॉल खरोखरच, जर लेदर बॉल अजून काही वर्ष तुम्ही खेळला असतात सातत्याने, तर कदाचित मोठ्या संघात सुद्धा दिसला असतात. पण जे नशिबात असतं तेच घडतं असं जरी म्हटलं तरी थोडीशी नशिबाची बाजी सुद्धा तुम्ही बदलण्याचा प्रयत्न केला, त्याकडे आपण येणार आहोत. पण या सगळ्या खेळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेव्हाचा दर्जेदार नामवंत संघ म्हणजे प्लेबॉयज मालवण, या प्लेबॉयज मालवणमध्ये तुमची वर्णी कशी काय लागली? प्लेबॉयज मालवण संघामध्ये वर्णी ज्यावेळी लागते त्यावेळी वाटतं की आपण भारताच्या संघामध्ये खेळतो असं वाटतं. कारण त्यावेळी साधारण 40 ते 45 नंबरपर्यंत वेटिंग असतं त्या संघात खेळताना. म्हणजे विचार करावा लागतो की आज संधी मिळेल का, उद्या संधी मिळेल का. त्यांचं जो प्रॅक्टिसचं नेट होतं त्या नेटमध्ये जवळजवळ 40-50 प्लेयर असायचे. ते सिलेक्टेड प्लेयर काढायचे त्याच्यातून आणि ते फक्त 14 प्लेयर घेऊन जायचे बाहेर. त्या 14 प्लेयरमध्ये आपल्याला स्थान मिळेल का याची पण शंका होती, कारण ग्रेट प्लेयर होते ते. खरोखरच प्लेबॉयज मालवण संघाच्या ग्रेट प्लेयरांबरोबर खेळण्याचा अनुभव तुम्हाला मिळालाय. आज जर मागे वळून पाहायचं म्हटलं तर त्या संघातील प्लेबॉयज संघातील कुठची नावं तुम्हाला आवर्जून आठवतात? आवर्जून आठवतात म्हणजे एक उमेश मांजरेकर, तो प्रत्येकाच्या ह्याच्यातच आहे, तो तोंडावरच आहे. दुसरा अमरोज आलमेडा आहे. तिसरा देवाज्ञा झाली ते अरुण कवटकर, ज्यांनी मला आपल्या शब्दावर प्लेबॉयमध्ये स्थान दिलं, ते अरुण कवटकर आज आपल्यात नाही आहे. आणि महेश कांदळगावकर आहेत, फ्लेचर वर्धेकर आहेत, वना आहे, बख्तियार खान आहे, शेखर मांजरेकर आहे. खूप मोठी मोठी नावं आहेत. या खेळाडूंबद्दल सुद्धा नक्कीच आम्ही कधी ना कधी भविष्यात संपर्क साधणार आहोत, त्यांची सुद्धा बातचीत आणि त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. पण या प्लेबॉयज संघातून खेळताना तुमच्या काही विशेष खेळी तुम्हाला आठवत आहेत त्या? आठवतात मला विशेष खेळ म्हणजे विजयदुर्ग गिरिये, म्हणजे वाडा तर त्या साईडला गिरिये आहे. तिथे एक वेळ अशी होती 6/18 धावसंख्या होती. मी आणि सुधा पाटणकर नावाची एक व्यक्ती होती प्लेबॉयजमध्ये, त्यांनी आणि वना फर्नांडिस यांनी आम्ही 37-36 अशा धावा बनवून आम्ही साधारण 84 स्कोर केला आहे. ती एक खेळ आठवते. परत एकदा इकडे तुमच्या उडाळ्याच्या मैदानावर पण परिस्थिती वाईट असताना मी आणि वना हे दोघेजण प्लेबॉयसाठी धावून आलो आणि विजय प्राप्त करून दिला आहे. अगदी बरोबर. त्याबरोबर अजून एक खेळी आहे ज्या खेळीबद्दल सगळ्यांना ऐकायचं आहे. कारण एखाद्या नवीन संघाचा जन्म कसा होतो, स्थापना कशी होते, संक्रमण काळ कसा असतो, त्याची पार्श्वभूमी कशी असते, हे अजून कुठच्या तरी मुलाखतीतून अजून तरी मी ऐकलं नाहीये. आज कदाचित तो योग येईल, आपल्याकडे असावा तो योग असं वाटतंय. वेंगुर्ल्याच्या मैदानावर तुम्ही एक चांगली खेळी केली होती प्लेबॉयज संघासाठी, आणि त्यानंतर जे काय घडलं तो नाट्यमय प्रसंग, ती नाट्यमय त्या घटना आम्हाला ऐकायच्या आहेत. वेंगुर्ल्याच्या स्पर्धेत कॅम्प मैदानावर स्पर्धा चालू होती. उपांत्य फेरीचा सामना होता वेंगुर्ला विरुद्ध मालवण, आणि त्या स्पर्धेत
मला शेवटी उतरलेलं त्याच्या अगोदर आशिष शिलेटकर उतरलेला. आशिष शिलेटकर LBW आउट झाला. नॉन स्ट्रायकर आमरोज होता आणि 2 बॉल 3 रन्सांची गरज होती. आशिष शिलेटकर आउट झाला LBW. त्यानंतर जो बॅट्समन नवीन उतरणार तो स्ट्राईकवर जाणार, तो अर्थात मी होतो. फक्त कॉमेंट्री बॉक्समधून आवाज आला की सामना टाय झाला तरी मालवणवाली जिंकती, एवढंच मला फक्त ऐकायला आलं. वेंगुर्ला टाऊनने पूर्ण फिल्डिंग ज्यावेळी सुरू चव्हाणच्या नेतृत्वाखाली खेळत होती टीम, पूर्ण फिल्डिंग राऊंडमध्ये लावली आणि याला पण घ्यायचं असं त्यांचं चालू होतं. पण साधारण माझ्यामध्ये इलियास किंवा कुमागावडे बॉलर असायचा, त्यांनी टाकला चेंडू आणि माझ्या बॅटला मी कव्हरमध्ये मारायचा प्रयत्न केला, पण तो पॉईंटच्या वरून गेला आणि आम्ही धावून 2 रन्स काढले. अमरूला सांगितलं मी थांब तिकडे, कारण आपण पुढच्या राऊंडमध्ये गेलेलो आहोत. पुढच्या राऊंडला अशी परिस्थिती झाली की फायनलमध्ये, कारण प्लेबॉयमध्ये अशी होती की 14 प्लेयर असे होते की याला खेळवायचं की त्याला खेळवायचं, हा कर्णधारासमोर मोठा प्रश्नचिन्ह व्हायचं की कोणाला खेळवायचं. माझं दुर्दैव असं की मी त्या फायनलमध्ये मला बाहेर बसवलं आणि दुसरा एक खेळाडू आला, त्याला आतमध्ये खेळवलं आणि ती फायनल हरले. हे आमचं दुर्दैव झालं. जर जिंकले असते तर मला खूप वाईट, म्हणजे चांगलं वाटलं असतं, पण हरल्याबरोबर मला खूप वाईट वाटलं की मी बाहेर असून संघ हरला, याचं खूप वाईट वाटलं मला. पण त्या बाहेर बसण्यानंतर तुमच्या मनाने काहीतरी निर्णय घेतला आणि तिथून एक नवीन काळ मालवणमध्ये अजून एक पर्व सुरू झालं. पर्व सुरू झालं त्याच वेळी, कारण मी ज्यावेळी बाहेर बसलो आणि टीम हरली त्यावेळी मी टीम बरोबर आलो नाही. मी कर्लिंग मार्गे होडीतून मी डायरेक्ट मालवणला आलो. 1-2 दिवस विचार केला की काय करावं, प्लेबॉयमध्ये खेळावं की नको, काय करावं हे सुचत नव्हतं. नंतर त्याचवेळी तोंडवळी येथे टुर्नामेंट लागलेली, दुसऱ्या म्हणजे लगेच तो सीझन संपला आणि तोंडवळी येथे टुर्नामेंट लागलेली की मला बोलवलेलं पण मी नाही गेलो. पण एक विचार आला, रुपेश अडकर म्हणून होता, तमास आलमेडा होता, दुसरा उमेशचा भाऊ शेखर मांजरे घेत नाही, म्हटलं आम्ही दुसरी टीम काढूया. त्याने आम्ही दुसरी टीम काढलो. 180 रुपयामध्ये आमची टीम उभी झाली, जेणेकरून 150 रुपये एंट्री फी होती. सकाळी गेलो, एक VMCचं नाव होतं, VMCच्या नावावर खेळलो. तिथे आम्हाला एक बक्षीस मिळालं. ते बक्षीस घेऊन आम्ही ती एक टीम उभी केली VMCच्या नावाने. काही ते VMC शैलेश पावसकर होता एक मेन, म्हणजे ते असे बाहेर सारे खेळाडू म्हणून मी VMCला एक उभारता असं हे पर्व दिलं. तिथे VMCची सुरुवात झाली. म्हणजे रसिकांना सांगायला आवडेल, प्लेबॉयज मालवणमधून VMCची जन्म झाला, पण तो तर रागातून नव्हता. तर प्लेबॉयज संघाकडे एवढी मोठी फळी होती, 40 खेळाडूंची फळी होती. केव्हा संधी मिळणार याची खात्री नव्हती आणि आपल्याला संधी मिळावी, दुसऱ्या फळीला संधी मिळावी, कदाचित याच उदात्त हेतूने VMCची सुरुवात झाली. बऱ्याच जणांना VMC मालवण इथपर्यंत माहिती आहे, पण VMC शिवाजी पार्क मालवण हे खूप कमी लोकांना माहिती आहे. काय आहे ती गोष्ट? व्हेजिटेबल मार्केट क्लब म्हणजे VMC शिवाजी पार्क हे नाव कसं पडलं, तर आमची पंचायत समिती रोड तिथे भाजी मार्केट पूर्वी बसायचं. तिथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश नावगे सरकार म्हणून असायचे, तिथून जायचे. ते एकदा माझी मॅच बघायला आलेले बोर्डिंग ग्राउंडवर. त्यांनी सांगितलं की VMC शिवाजी पार्क ठेवणं, कारण आमच्या त्या रोडचं नाव आहे व्हेजिटेबल मार्केट क्लब. इथे भाजी मार्केट बसायचं पूर्वी, तर शिवाजी पार्क ठेव. तिथून मी दुसऱ्या टुर्नामेंटपासून VMC शिवाजी पार्क नाव ठेवलं आणि खरोखरच सांगू, VMC शिवाजी पार्क नावाला एवढं यश आलंय की सलग 8 टुर्नामेंट आम्ही विजेतेपद पटकावलं. मालवणातले 6 टुर्नामेंट आणि बाहेरच्या 2 टुर्नामेंट आम्ही, त्यामुळे नावात एखादे लक असतं. बरोबर. आणि VMC शिवाजी पार्क या संघाने म्हणजे जसं मूल पाळण्यात असताना रंग दाखवतं तसे आपले चांगले गुण दाखवायला सुरुवात केली होती. पण त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट खेळायची वेळ आली, एक स्पॉन्सर शोधायची वेळ आली, जी व्यक्ती रक्कम गुंतवेल, संघाची एंट्री फी म्हणा, इतर खर्च म्हणा, अशी जेव्हा वेळ आली तेव्हा एक व्यक्ती तुमच्या मदतीला धावून आली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आणि ज्या व्यक्तीच्या मदतीने एक दर्जेदार व्यावसायिक संघ उभा राहिला, ती व्यक्तीचं नाव असे विजय केनवडेकर, जे विजय फूटवेअरचे मालक. त्याने आम्हाला संघ उभारणीसाठी बरीच मदत केली. बऱ्याच जणांना टी शर्ट्स,
शूज वगैरे त्याने म्हणजे स्वतःचे खर्च करून पैसे, आणि आम्हाला पण त्याने ज्यावेळी आम्ही खेळायला जायचो त्यावेळी त्याने बरेचसे प्रमाणात पैशाचं आम्हाला पाठबळ दिलं. एवढं तर आहे. बरोबर. पण या पाठबळाच्या जोरावर तुम्ही पहिल्या स्पर्धेत प्रवेश केलात, पण तिथे आलेला अनुभव अनपेक्षित होता. कुडाळ येथे आम्हाला जे निवती तुफान निवती संघाबरोबर आम्ही मानहानिकारक पराभव स्वीकारला. त्यावेळी आमच्यात म्हणजे स्टार खेळाडू होते, सर्व स्टार खेळाडू होते. दीपक उदनेसारखा स्टार खेळाडू होता, आशिष शिलटकर होता. आमची फुल VMCची साईड असताना आम्ही प्रथम फलंदाजी करून आमचा संघ 26 धावात गारद झाला आणि मानहानिकारक पराभव करून आम्ही परतलो. पण परतताना आम्हाला एक वाईट अनुभव आला की तुम्ही मालवणचं नाव खराब करू नका, तुम्ही मालवणातच खेळा, मालवणचं नाव खराब करू नका असं कुडाळात मालवणच्या लोकांनी पण सांगितलं, मालवणच्या इतर जी टीम होती त्या खेळाडूंनी पण सांगितलं, आणि तिकडच्या लोकांनी पण, प्रेक्षकांनी पण, काही प्रेक्षक त्यांच्या बाजूने होते त्यांनी पण सांगितलं मालवणचं नाव इथे येऊन खराब करू नका, तुम्ही मालवणमध्येच खेळा म्हणून. तो एक माझ्यासाठी वाईट अनुभव होता. पण दुसरी ज्यावेळी टुर्नामेंट झाली तिथे लगेच, कारण कुडाळचं असं 2 टुर्नामेंट लागू पडत असायचे. बोपर्सला आमची ही परिस्थिती झाली, वाईट अनुभव आला. पण प्रिन्सला आम्ही दाखवून दिलं की प्रिन्समध्ये आम्ही फायनलला गेलो, विजेतेपद पटकावलं, आणि त्याच संघाला आम्ही नमवलं ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मालवणचं नाव खराब करू नका, मालवणातच खेळा. तोच संघ दुसऱ्या साईडने फायनलला आलेला, पण त्या संघाला आम्ही 3 धावांनी पराभूत केलं आणि विजेतेपद पटकावलं. याचाच आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही कुडाळवरनं मालवणपर्यंत मिरवणूक काढलेली त्या विजेतेपदाची. कारण तो विजयच खूप अविस्मरणीय असावा. कारण कुडाळच्या 2 दर्जेदार स्पर्धा व्हायच्या, एक बोफोर्सची व्हायची आणि त्याच्या मागोमग प्रिन्सची व्हायची. पदार्पणात VMC मालवण संघाचा बोफोर्समध्ये पराभव झाला, पण दुसऱ्याच आठवड्यात किंवा काही दिवसाच्या फरकाने प्रिन्स समाधवी चषक लागला. त्यामध्ये VMC मालवण संघाने विजयश्री संपादन केली. दुसऱ्या वर्षाची बोफोर्सची स्पर्धा लागली. परत एकदा सगळ्यांचं लक्ष होता VMC मालवण संघाच्या कामगिरीकडे. काय झालं त्या वर्षी? दुसऱ्या वर्षी बोफोर्स क्रिकेट स्पर्धेसाठी आम्हाला कॉल आला की तुम्ही यावर्षी खेळायला या म्हणून. सुनील मोठे अध्यक्ष होते. अतिशय कडक टुर्नामेंट आयोजन, एकदम शिस्तबद्ध आणि सर्व बाबतीत म्हणजे कोणाचं काही, मी येतो 5 मिनिटं लेट, सरळ संघ बाद पण संघ केलेले आहेत त्या क्रिकेट स्पर्धेत. बरेच आयोजन अतिशय कडक. आणि आम्ही तिथे गेलो. पहिली मॅच सावंतवाडी बरोबर होती. त्यांना वाटलं की मालवण परत हेच होणार, पण आमचा जो संघ होता, जो आनंद मालणकर, जगदीश कराडे त्यावेळी टचमध्ये होते. त्यावेळी आम्ही ती मॅच जिंकलो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या राऊंडला जी उमेश तानावडे आरोंदा टीम होती आमच्यासमोर, त्या टीमला आम्ही मारलं. नंतर सेमीफायनलला झुंजार 11 म्हणून वेंगुर्ल्याची, कुमा गावडे त्या टीममधनं खेळायला होता. कारण कुमा गावडेची वेंगुर्ला टाऊन टीम असताना तो तिथपर्यंत पोचू शकला नाही आणि ती टीम पराभूत झालेली रामनाथ 11 कुडाळ बरोबर, आणि तो झुंजार 11 मधनं खेळला आणि आमच्याबरोबर अतिशय टफ मॅच झालेली. ती मॅच साधारण बाबा खोबरेकर, नरेश जोशी यांनी ती मॅच खेचून आणली आणि आम्ही अंतिम फेरीत दाखल झालो. आणि अंतिम फेरीत ज्याच्याशी गाठ आमची उत्सुकता होती की अंतिम फेरीत रामनाथ क्रिकेट संघ म्हणजे मालवणची प्लेबॉय यावी, आणि तसंच झालं. दोन्ही मालवणची टीम कुडाळमध्ये भिडली समोरासमोर. सामना अतिशय चुरशीचा झाला. आम्ही 67 केलेली 8 ओव्हरमध्ये, त्यांनी पण पाठलाग केला. शेवटच्या षटकामध्ये 11 धावांची गरज होती. षटक माझ्या हातात होतं. समोर संदीप शिरोडकर सारखा जो षटकारांचा बादशाह समजला जातो, कुडाळ ग्राउंडवर तमास नंतर त्याने पहिला षटकार मारला. समोर कुडाळला शक्य नव्हतं षटकार मारणं, कारण कुडाळचे चेंडू जरा पूर्ण सिंधुदुर्गात वेगळे चेंडू वापरले जातात कुडाळच्या ग्राउंडवर. त्यामुळे तिथे संदीप शिरोडकर होता आणि आम्ही ती 3 धावांनी सामना जिंकला. मला आमच्याच खेळाडूंनी असं उचलून धरलं आणि मालवणात आम्ही ती मिरवणूक काढली. कारण आम्ही आमच्याच प्रतिस्पर्ध्यावर, ज्यावेळी आम्ही हरलो होतो त्यावेळी काही लोक बोलत होते की मालवणचं नाव खराब करू नका, पण आम्ही ते नाव तिथे कुडाळ शहरावर उमटवलं. VMC मालवण जिंकू शकतो आणि आम्ही तसं जिंकून माघारी परतलो आणि त्यांना दाखवून दिलं की आमच्या टीकाकारांची तोंडे तिथेच बंद केली. जिथे आम्हाला बोलले होते तिथेच आम्ही ती बंद केली.
ह्याच्यात आमच्या टीमचं खूप सहकार्य लाभलं मला आणि कुडाळच्या प्रेक्षकांचा सपोर्ट पूर्ण VMCला. अजून पण VMCची टीम जरी कुडाळला खेळायला गेली तरी कुडाळचा प्रेक्षक वर्ग आमच्या बाजूनेच असतो. अगदी बरोबर, कारण आपल्याच घरचा म्हणजे प्लेबॉय सारखा एक दर्जेदार संघ, नंबर 1चा संघ, ज्या संघात खेळण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं, अशा संघाविरुद्ध खेळून फायनल जिंकण्याचं स्वप्न खूप वेगळं होतं. प्लेबॉयच्या खेळाडूंना त्या क्षणी जरी वाईट वाटलं असतं तरी पण त्यांना सुद्धा एक अभिमान वाटला असेल की आमची जी गादी आहे ती पुढे चालवणारी पिढी तयार होते. त्यानंतर कणकवली मैदान म्हणा, त्याचप्रमाणे अंगणेवाडी मैदान म्हणा, मानसेश्वरची स्पर्धा म्हणा, अनेक स्पर्धा गाजवत म्हणजे घोडदौड चालू झाली VMC संघाची. कशी होती ही घोडदौड? VMC संघाने त्याच्यानंतर लगेच आम्ही देवगडला गेलो. देवगडला विजेतेपद पटकावलं. नरेश जोशी आणि प्रमोद गावकर ही जोडी अशी अप्रतिम खेळायची की त्या स्पर्धेत फक्त एकदाच आउट झाली ती जोडी, नाहीतर पूर्ण स्पर्धा गाजवून बॅटिंग आणि सिरीजचं बक्षीस हे नरेश जोशी आणि प्रमोद गावकर व्यतिरिक्त कोणालाच नव्हतं. ते सिद्ध झालं. आणि जी जामसंडा येथे क्रिकेट स्पर्धा झाली तिथले विजेतेपद आम्ही पटकावलो. अतिशय सेमीफायनलचा सामना चुरशीचा झालेला होता. प्रमोद गावकर यांनी तिथे चौथं अर्धशतक तिथे मी त्याचं पाहिलं. अतिशय 5-6 षटकार टपाटप मारून पूर्ण मॅच संपवून नितीन आलो, तुम्ही सांगितलं ना 8 षटकार पाहिजे, माझे 5 बसले असं मला येऊन सांगायचा तो स्वतः प्रमोद गावकर. आणि आम्ही ते सलग त्याच्यानंतर अंगणेवाडी येथे झाली, 15,000ची टुर्नामेंट होती अंगणेवाडी येथे, ती मारली. त्याच्यानंतर मानसेश्वर होती, मानसेश्वरची मारली. जगदीश कराडेने ती सामना खेचून आणलेला होता एक सामना अतिशय म्हणजे अर्थात आम्ही म्हटलं आता गाडीत बसण्याची वेळ झाली, पण जगदीश कराडेने एक त्याचा पॅडल स्वीपचा षटकार मारतो. तो पॅडल स्वीप षटकार मारणे खूप अवघड असतात. त्याच्याकडून ते आम्ही बघितला पॅडल स्वीपचा षटकार जगदीश कराडे एक षटक पण टाकून आम्हाला जिंकून दिला अंतिम सामना. असे सगळ्याच खेळाडूंचा सहभाग होता. एक सामना कणकवली होती, अर्जुन चव्हाण आणि तमास हालमेडाने गाजवलेली होती, जे आम्ही रनर झालो तिथे. आणि मालवणला तर सगळेच जण फलंदाजीसाठी उपयुक्त ठरलेले मालवणच्या ग्राउंडवर. कारण मालवणच्या ग्राउंडवर कमीत कमी 8 ओव्हरचा सामना असला की तिथे 100 स्कोर व्हायचा. कारण बोर्डिंग ग्राउंड हे अतिशय फास्ट खेळपट्टी म्हणजे धावती खेळपट्टी म्हणतात त्या बोर्डिंग ग्राउंडला. त्या ग्राउंडवर आम्ही सलग 4 टुर्नामेंट सलग एका वर्षात 4 टुर्नामेंट जिंकले. जी माघी क्रिकेट संघाची टुर्नामेंट व्हायची, तो मालवणचा वर्ल्ड कप समजला जातो त्या स्पर्धेला. कारण माघी क्रिकेट स्पर्धेत 56 ते 57 संघ सहभागी होतात. त्याच्यानंतर साई मंदिरची झाली, सोनी डाटा झाली आणि एक टुर्नामेंट इकडे पेट्रोल पंपाच्या तिथे झाली. ते 4ही टुर्नामेंटचं आम्ही विजेतेपद पटकावलं. हे असे आमचे विजयी VMCची घोडदौड मग चालू झाली की हा वारू रोखणं जवळपास कठीण होऊन बसलं होतं. कारण कुठच्याही स्पर्धेत ज्या स्पर्धेत VMC मालवण संघ खेळतोय जणू काही VMC मालवण जिंकणार हे गृहीत धरलेलं असायचं. फक्त उत्सुकता असायची ती रनरअपची. ही संघाची कामगिरी करत असताना कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर मला वाटतं तुमची एक सर्वोच्च खेळी होती सावंतवाडी संघाच्या विरुद्ध षटकाराने नटलेली. त्या खेळीबद्दल थोडंसं ऐकायचं आहे. हो नक्की. सावंतवाडीचा संघ होता, आमची ते पावसकरचा संघ होता. आम्ही 116 धावांची आमच्या संघाने कुठलेल्या होत्या. त्यात माझे शेवटच्या षटकात मला मिळालेलं खेळायला माझे सलग 5 षटकार होते. ती माझी सर्वोत्कृष्ट खेळी मी समजेन. आणि एक राजापूरला झालेली होती खेळी, ही आमची टीम घेऊन गेलेलो मी राजापूरला. त्यावेळी पण माझी एक 3 षटकाराची खेळी होती. शेवटच्या 3 चेंडू 3 षटकार मारलेले होते प्रथम फलंदाजी करताना. असे काही जे सामने कलाटणी देणारे होते. नितीन मांजरेकर म्हणजे एक कलाटणी देणारा खेळाडू म्हणून लोक बोलायला लागले. कारण ज्यावेळी गरज असते त्याचवेळी हा खेळाडू खेळतो संघासाठी असं झालं. आणि आमच्या खेळाडूंचा पण मला खूप सपोर्ट मिळायचा. मी कधी कधी 8व्या नंबरला उतरायचो, कधी कधी 5व्या नंबरला पण उतरायचो, कधी कधी वन डाऊन पण उतरायचो. पण संघाची परिस्थिती बघून मी म्हणजे मला बॅटिंग पाहिजे क्रम ठरवायचा, तिथली सिच्युएशन बघून मी हे करायचो. बरोबर. आणि या संघाची जेव्हा सुरुवात करायची झाली, हा घोडदौड करणारा संघ तुम्ही उभा केलात. आपण आवर्जून बघतो की एका संघातून दुसऱ्या संघाची जेव्हा स्थापना होत असते तेव्हा पहिला संघ फुटलेला असतो, दुफळी माजलेली असते किंवा उभा भीतून दुसरा संघ तयार होत असतो. पण कदाचित VMC संघ याला अपवाद असावं असं वाटतंय. कसा होता तुमचा नवीन संघ? प्लेबॉयज मधलेच खेळाडू घेऊन तुम्ही संघ निवडलेला की तुमचा संघ पूर्ण वेगळा? पूर्ण 40 जणांचंच किट होतं ते. प्लेबॉय संघ 40 जणांचं किट होतं, म्हणजे खेळाडूंचं किट 40 जण होते.
40 जण असताना मी दांडी क्षेत्रात मी बघितलं की खेळाडूंवर टॅलेंट आहे. माझा फोकस दांडी भागावर जास्त गेला. मी दांडीतले 7 खेळाडू घेतले. प्लेबॉयचा फक्त मी एक होतो आणि आनंद मालणकर म्हणून एक होते, म्हणजे जे खेळलेले होते त्या संघाकडून ते हे 2 प्लेयर. बाकी तमास आल्मेडा, रुपेश हेडकर, दांडीवरचे वासू आद्रेकर, जगदीश खराडे, नरेश जोशी, प्रमोद गावकर, प्रशांत सातोसकर, निलेश केळुसकर जो आपल्या हयात नाही आहे, त्याने तर संघासाठी खूप खूप काही केलं आहे, ते सांगून संपणारं पण नाही आहे, एवढं त्याने केले. गणेश कुबल, बाबा कुबरेकर, बाबू साळगावकर, पांड्या कांबळे. माझ्या टीममध्ये जवळजवळ 57 प्लेयर खेळलेले आहेत VMC मालवणमध्ये. म्हणजे जोपर्यंत मी असेपर्यंत 57 प्लेयरांना मी खेळवलंय मालवणमधल्या. आणि एखादा संघ जेव्हा चालवायचा असतो तेव्हा पहिला प्रश्न येतो तो पैशाचा, स्पॉन्सरशिपचा. तुमच्या स्पर्धेची सुरुवात एंट्री फी भरण्यापासून कशी व्हायची, बक्षिसाची रक्कम, त्याचा विनियोग कसा असायचा? कारण मला वाटतं एका खेळाडूवर एक प्रसंग निर्माण झाला होता आणि त्याच्या शेजाऱ्यांनी काहीतरी त्याला असं टोचून बोलले होते. नेमका तो प्रसंग आम्हाला ऐकायचा. त्या प्रसंगाचं सांगायचं म्हणजे दांडीवरचाच खेळाडू होता. दांडीवरच्या खेळाडूंची बोट काहीतरी पाण्यात कुठेतरी अडकली आणि काहीतरी लागलं. इंजिनचं काम होतं, साधारण 3-1 हजाराचं इंजिनचं काम होतं. पण आपल्या घरातला माणूस खेळायला जातो, शेजारी कायम विरोधक असतात. तर त्यावेळी तो आला माझ्याकडे. घरातल्यानी पण सांगितलं, शेजाऱ्यांनी पण सांगितलं, जो नितीन मांजरेकर तुला खेळायला बोलवतो तो काही देत असेल तर बघ, नाही तर उगाच खेळून काय फायदा. तो बरोबर 5:45 वाजता माझ्या घरी आला, सकाळी 5:45 वाजता. मी विचारलं काय झालं, तर त्याने सांगितलं असं असं झालंय, घराकडून उद्यापासून खेळायला पाठवणं बंद कदाचित, असं त्याने मला सांगितलं. म्हटलं का बंद करणार तू खेळायचं, कारण आमच्यासाठी तो हुकमी प्लेअर होता. म्हटलं का करणार, नाही एवढे खर्च आहे, कुठून तरी घेऊन ये. तर म्हटलं कुठून तरी कशाला, आपल्या संघाकडे आहेत ना पैसे, हे 5,000 घे तू आणि घराकडे नेऊन दे, एवढं मी सांगितलं त्याला. आजची परिस्थिती आहे, आज मी जरी त्याच्या घरी गेलो तरी तो सांगतो, त्याचे भाऊ सांगतात, शेजारी पण सांगतात, अरे नितीन मांजरेकर खेळायला बोलवायला गेलंच पाहिजे तू, कारण त्यावेळी त्याने ते तुला मदत केलेली आहे, असं ते निघून सांगतात. आणि नक्कीच अजूनपर्यंत मी त्याला बोलवलं तरी तो येऊ शकतो, एवढं मला 100% खात्री आहे. अगदी बरोबर. जे प्रेक्षक आमचे ऐकतायत त्यांना आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट आहे, ऐकण्यासारखी, आणि या प्रसंगातून बोध घेण्यासारखी गोष्ट एक आहे की जी रक्कम बक्षीस स्वरूपात असते ती सगळीच बक्षिसाची रक्कम वाटून संपवण्यात काही अर्थ नसतो. संघाचा किंवा मॅनेजमेंटचा एक फंड असावा जो इमर्जन्सीच्या काळात उपयोगी आणता असा यावा. VMC मालवण संघाने मला वाटतं हा एक आदर्श ठेवला आहे. या व्यतिरिक्त सुद्धा संघातील खेळाडूंसाठी, खेळाडूंच्या घरातील काही चांगल्या कार्यासाठी, काही वाईट कार्यासाठी सुद्धा VMCने वेळोवेळी आर्थिक स्वरूपात मदत केलेली सुद्धा आहे आणि हे बरेच जण अजून सुद्धा याची आठवण काढतात. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध जेव्हा खेळायचं झालं, याचं कॅप्टन म्हणून तुमची तयारी काय असायची? समोरच्या संघाची बऱ्याच वेळा नावं आपल्याला आधीच कळलेली असायची, त्यांचे खेळाडू कळलेले असायचे. मग तुमची रणनीती कुठून तयार व्हायची आणि त्याचं मैदानावरचं इम्प्लिमेंटेशन कसं असायचं? मैदानावरचं इम्प्लिमेंट म्हणजे मी जो निर्णय घेईन त्याला सगळ्यांचा होकार असायचा. कारण मी असायचो मिड विकेट किंवा लॉंग ऑनला असायचो, पण मी तिथून धावत आलो की समजायचं नितीनचा निर्णय बदललेला आहे. मी आता समजा एक नाना जर खेळायला आला तर मी इनकटरलाच बॉलिंग द्यायचो, जो इनस्विंग करतो त्यालाच बॉलिंग द्यायचो, कारण जरासं त्याला कठीण व्हायचं. कारण मी गेच केलेलं होतं की अमुक खेळाडू काय खेळतो, फक्त एक मिनिट, नाना म्हणजे मला वाटतं नाना नाही, येरवडा संघाचे एक गुणवान फलंदाज, गुणवान आणि अष्टपैलू खेळाडू ज्याच्यावर सिंधुदुर्गाचं लक्ष होतं, तो नानाला बघायला लोक यायचे. त्या खेळाडूचं नाव घेतलं कारण काय, तो खेळाडू चांगलाच असायचा, कारण त्याला बाद करणं खूप अवघड व्हायचं. आणि रणनीती आखायची म्हणजे काय की मी बॅट्समनला बघितलं की माझी रणनीती तयार व्हायची की बॅट्समन कोण आहे, नाव समजलं तर अगोदरच रणनीती व्हायची. पण बॅट्समनने गार्ड घेताना मी सांगू शकतो हा बॅट्समन इथेच आउट होईल, 6 बॉलमध्ये तो तिथेच मारणार फटका. शेवटी कॅच घेणं न घेणं त्या खेळाडूवर होतं. पण शक्यतो आमचे प्लेअर पण तसेच होते, मी सांगेन तसे राहायचे, उगाच काही बोलायचे नाही. त्याबद्दलच मला एक प्रश्न विचारायचा होता. बरेच जण अजूनही सांगतात की फलंदाजाचा पहिला शॉट बघितल्यानंतर बरेच जण फलंदाजीचा अंदाज घालायचे, पण नितीन मांजरेकर ही अशी व्यक्ती, असा कर्णधार की जो फलंदाजाचा स्टान्स म्हणजे पहिला गार्ड बघूनच कळायचं की हा फलंदाज कुठे बाद होऊ शकतो.
तो अभ्यास कसा असायचा? तो अभ्यास म्हणजे त्याबद्दल मी सांगेन, प्रकाश सामंत म्हणून एक आमचे बोर्डिंग ग्राउंडवरचे खेळाडू होते. आता आहेत की नाहीत हे मला पण माहीत नाही, कारण आमचा कॉन्टॅक्ट नाही आहे त्यांच्याशी. त्याने ठराविक जे खेळाडू होते मालवणचे त्यांनी गाईड केलेलं होतं की बॅट्समन काय खेळतो, कसा उभा राहतो, त्याचं शोल्डर बघायचा महत्त्वाचा. शोल्डर बघून आपल्याला अंदाज आला पाहिजे की हा कुठे मारणार, काय करणार. त्याने मला सांगितलं तू कुठे खेळतोस, मला स्वतःला सांगितलं की तू कुठे आऊट जाणार मी तुला इथून सांगतो, तू लॉंग ऑफला आऊट जाणार, बाकी कुठेही आऊट जाणार नाही मी स्वतः. आणि त्याने तसं सांगितल्यावर मी तसाच अजून पण तसाच आऊट जातो, उंच मारतो आणि आऊट जातो लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला. आणि त्याने प्रकाश सामंत म्हणून होते, दीपक मयेकरच्या टीममधनं ते खेळायचे, त्यावेळी मी खेळायचो त्यांच्या टीममधनं. त्यांनी मला सांगितलं की नितीन तू एक अभ्यास कर, कारण मी वेल एज्युकेटेड त्यांना वाटत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की तू नितीन बघ, बॅट्समनचा टान्स बघ, बॅट्समनचा शोल्डर बघ, आणि तू मी सांगतो तसं बघ. त्याच्यातले काय 7-8 वेळा मी प्रयत्न केला तर ते यश आलं मला बघून, आणि तसं मी पुढे माझी रणनीती तशी चालू झाली. अगदी बरोबर. म्हणजे प्रतिस्पर्धेच्या स्टान्सचा तुम्हाला मोठा उपयोग झाला. तसाच आणखी एक गोष्ट तुम्ही आवर्जून सांगता, एका गोष्टीचा उपयोग झाला म्हणजे बॉल वेगवेगळे, जसे टेनिस बॉल, लेदर बॉल, रबर बॉल हे बॉलचे प्रकार. तसा क्रिकेटचे फॉर्मॅट सुद्धा काही वेगळे आहेत. ओव्हरआर्म क्रिकेट आणि आपल्याकडे खेळण्यात जाणारा अंडरआर्म क्रिकेट, बॉक्स क्रिकेट म्हणा. तर या बॉक्स क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटचा काही फायदा तुम्हाला होता का? अंडरआर्म क्रिकेटचा फायदा आम्हाला मानसेश्वर मैदानावर झाला. अंडरआर्म क्रिकेटचा 1 बॉल 2 रन्साची हे होती. मानसेश्वर म्हणजे अतिशय जवळचं, म्हणजे मारला की शॉट 6च जायचा. तिथे काय झालं, एक शेवटच्या ओव्हरला 11 रन पाहिजे होते. जगदीश कराडे, पांडू कुमटेकर त्यांची गोलंदाजी चालू होती, आणि मला वाटतं पांडू कुमटेकरची गोलंदाजी चालू होती. उमर शेख स्ट्राईकवर होता, उमर शेख कुडाळचा. बरोबर. उमर शेख म्हणजे स्टार 11 कुडाळ हा संघ तेव्हा खेळायचा. उमर शेख, उमेश पाटकर सध्याचे कोकण रेल्वेमध्ये ती फळी ती अतिशय चांगला खेळाडू. बक्का शेख आणि ते उमर शेख तो खेळत होता. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती. पहिला चेंडू त्यांनी षटकार मारला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या, तिसऱ्या चेंडूवर 2 धाव, एक धाव काय एक वाईट टाकला पांडू कुमटेकर. शेवटच्या एका बॉलला ना 1 बॉल मागे काढला, 1 बॉल हाताला लागला. एका बॉलला 2 धावांची गरज होती. आम्हाला वाटलं मॅच संपली आता, कारण तो उमर शेख मारणार. पण अंडरआर्मला सगळे प्लेयर क्लोज होतो आम्ही. ज्यावेळी आम्ही एकदम शॉर्ट लेग, शॉर्ट मिड ऑन सर्व हरला, म्हणजे सर्कलच्या आतमध्येच होतो प्लेयर. आणि नाहीशी तो अंडरआर्मला असं खाली बसतात तसं बसलो बॉल, आणि बरोबर बॉलरच्या हातात गेला आणि तो आऊट झाला, आणि आम्ही ती फायनल जिंकलेलो आहोत. बरोबर. कारण अंडरआर्म क्रिकेट तुमच्या संघातील जगदीश खराडे म्हणा, प्रशांत सातोस्कर, प्रमोद गावकर, तमास अलमेडा हे अतिशय सुंदर अंडरआर्म खेळायचे. मी तर त्यांच्या अंडरआर्म खेळीचा सुद्धा फॅन आहे. आणि या संघाच्या वाटचालीत सुरुवात तुमची प्लेबॉय संघातून झाली होती. VMC संघाची वाटचाल चालू होती, पण तरी सुद्धा आदर्श जो म्हणावा तो प्लेबॉयजच असावा तुमच्या डोळ्यासमोरचा. कारण प्लेबॉय संघाच्या खेळाडूंची वाटचाल बघून तुमच्या संघाची वाटचाल सुरू झाली होती. आदर्श ठेवावा डोळ्यासमोर असे प्लेबॉयचे कुठचे खेळाडू तुम्हाला आठवतात? उमेश मांजरेकर, बबन रेडकर, अमरोज आलमेडा, महेश कांदळगावकर. प्लेबॉल व्यतिरिक्त 1-2 खेळाडू होते तिथे ग्राउंडवर असायचे, की दीपक मयेकर असायचा, प्रकाश सामंत मी मगाशी बोललो होते, रिजवान शेख, सिद्धार्थ जाधव, दीपक भोजने, पप्पू कदम, आशिष शेलटकर, हे सर्व खेळाडू म्हणजे आम्ही ही सुद्धा एक मोठी स्टार कास्ट आहे खेळाडूंची प्लेबॉयज मालवण संघाची. कधीतरी प्लेबॉयज मालवण संघाचा इतिहास सुद्धा आपण आवर्जून ऐकणार आहोत, तेव्हा या खेळाडूंची ओळख सुद्धा करणार आहोत. पण VMC संघाची जी फळी बघितली, म्हणजे जी मगाशी काही मी खेळाडूंची नावं घेतली, त्या खेळाडूंची कामगिरी संघामध्ये कुठच्या जागेवरती अगदी चपखल बसायचे. खास करून जेव्हा धावांचं टार्गेट चेस करायला VMC मालवण संघाला आवडायचं, मग त्या टार्गेटमध्ये 48 चेंडूत धावांचं टार्गेट तुम्ही कसं डिवाइड करून द्यायचं? समोरच्या संघाने शेवटचा बॉल टाकल्यानंतर आपली बॅटिंग सुरू होणार हे निश्चितच होतं. शेवटचं 6 चेंडू, 36 चेंडू किंवा 48 चेंडू, साधारण 80 ते 70 रन्स असायचे. मी कॅल्क्युलेशन करायचो, कारण माझ्या खेळाडूंवर मला विश्वास होता. मी कॅल्क्युलेशन करायचो, 80 झाले आहेत ना, किती षटकार पाहिजे, हे माझं ताळमेळ असायचा.
एवढे आणि कोण किती मारणार हे मला साधारण अंदाज होता या स्पर्धेत बा कोण खेळू शकतो. मग मी सलामीलाच सांगायचो त्यांना, सर्वांना गोळा करून सांगायचो की आपल्याला फक्त 10 षटकार बसले की आम्ही सामना जिंकलो. मग तसंच ते झालं. एखाद्या सामन्यात जर असं कोणी एक सलामीला गेला आणि आऊट झाला तर, नाहीतर ते दोन्ही जोडीने, माझी जी जोडी होती प्रमोद गावकर आणि नरेश जोशी, त्याच्यानंतर प्रशांत सातोसकर, अर्जुन चव्हाण, सुनील मालवणकरला पण फलंदाजी मिळायची नाही. तो आताचा स्टार खेळाडू आहे म्हणून त्याला पण फलंदाजी मिळायची नाही. अशी आमची फळी होती, दुसरी फळी. हो. आणि एखादा संघ टिकवणं म्हटलं की त्याला शिस्तही आलीच. खूप मोठी बाजू असते शिस्तीवर. जर शिस्तबद्ध संघ असेल तर तो जास्त नावलौकिक करतो. आणि VMC मालवण संघाची अजून एक शिस्तीची गोष्ट होती की जेवण आणि नाश्ता या बाबतीत एक गोष्ट आहे जी आवर्जून ऐकण्यासारखी आहे. आपण ऐकूया नितीन मांजरेकर सरांकडून. जेवण आणि नाश्ता म्हणजे आम्ही कधीच VMC संघ कुठेच कधीच जेवला नाही. नाश्ता केला, एका दिवशी 8 वेळा नाश्ता केलेला आहे, पण जेवण हे नाही. जेवण जेवल्यावर माणूस, टीममधले 5 ते 6 खेळाडू तरी मरगळ अवस्थेत असतात. बघा तुम्ही कुठचे, आता पण बघा आणि या अगोदर पण ती परिस्थिती होती. त्यामुळे आम्ही 5 ते 6 वेळा नाश्ता करायचो. मालवणमध्ये सुरुवातीकच बाहेर पडतानाच नाश्ता करून बाहेर पडायचो. ते गव्हाणकरांचं हॉटेल किंवा दीपक कामतेकरांचं हॉटेल हे आमचं फेवरेट हॉटेल होतं. तिथे नाश्ता करायचं. कुठे असेल, कुडाळ असेल तर ते एक मामा होते, त्या मामाकडे करायचो. देवगड कुठे असेल त्यावेळी तिथे जाऊन गेल्या नाश्ता करायचो. आणि मग एक मॅच झाल्यावर नाश्ता, दुसरी मॅच झाल्यावर थंडा नाश्ता, आईस्क्रीम काय खाईल ते. प्लेयरांची काय डिमांड असेल तशी ती मी पुरवत जायचो. पण शिस्तीचं फक्त त्यांना एकच असायचं की जेवण मिळणार नाही, तुम्ही नाश्ता कितीही करा. कारण जेवल्यानंतर आम्ही 2 स्पर्धा हरलेलो होतो, मला पूर्णपणे माहिती होतं, म्हणून मी त्या जेवणाला आळा घालत होतो. ही गोष्ट आवर्जून आताच्या नवीन पिढीने ऐकण्यासारखी आहे. बाहेर गेल्यानंतर शक्यतो आपण जेवण म्हणजे भात, चपाती आणि आमटी असं जर हेवी जेवण असतं ते टाळून लाईट गोष्टी जर आपण सेवन केल्या तर त्याचा आपल्या परफॉर्मन्सवर परिणाम होणार नाही. कदाचित ही गोष्ट हेरून VMC मालवण संघाचं जेवण बंद असायचं, पण नाश्ता मात्र अमर्यादित असायचा. नितीन सर, 20-22 वर्षांचा एक मोठा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. स्वतः टेनिस, लेदर क्रिकेट खेळण्याचा, कॅप्टनशिप करण्याचा. या 22 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक खेळाडू तुम्ही बघितल्यात. या सगळ्या खेळाडूंचा एक जर संघ निवडायचा झाला, ड्रीम 11 जर निवडायचं झालं तर नितीन मांजरेकरच्या ड्रीम 11 मध्ये कोण कोण खेळाडू दिसतील? माझ्या ड्रीम 11 मध्ये माझे प्रमोद गावकर, नरेश जोशी, उमेश मांजरेकर, प्रशांत सातोसकर, अर्जुन चव्हाण, जगदीश खराडे. सिंधुदुर्गात बाहेरील सांगायचं तर नाना नाईक, आशिष शिरोडकर माझा आवडता खेळाडू, बाळा मडगावकर एक असेल, अण्णा कदम एक असेल, आणि सध्याचं खेळतोय तो सुधीर पालियेकर एक असेल ड्रीम 11 मध्ये. बरोबर. ही ड्रीम 11 म्हणजे मालवण आणि मालवणच्या बाहेरील अशा खेळाडूंना घेऊन केलेली ही ड्रीम 11 आहे. गोव्याच्या संघाविरुद्ध सुद्धा तुम्ही खेळलात. गोव्यातले जर 5 खेळाडू तुम्हाला संघात निवडायचे असते तर यामध्ये काही नावं आली असती का? समीर ठाकूर, संजय नागवेकर, संदेश ठाकूर, पुनाजी, ते प्रवीण बर्डे जे माझ्या काळामध्ये खेळत होते, परेश बर्डे, प्रवीण बर्डे हे जे मी खेळत होतो त्यावेळी खेळत होते, त्यांना आम्ही हरवलेलं आहे. ते अतिशय. दुसरा राम नागवेकर हे आहेत, निगुडकर. बरोबर. म्हणजे गोवा राज्याची सुद्धा एक चांगली फळी नितीन मांजरेकरच्या ड्रीम 11 मध्ये आपण पाहू शकतो. नितीनजी, बऱ्याच गोष्टी करायच्या, खूप काही ऐकायचं, पण वेळेचं सुद्धा बंधन आहे. अगदी सहज आपण रॅपिड फायरच्या दिशेने जाऊया. रॅपिड फायरमध्ये तुम्हाला 1-2 शब्दात किंवा एखाद्या वाक्यात उत्तर द्यायचं आहे. मी पहिल्यांदा जातो तुमच्या फेवरेट गोष्टींकडे, फेवरेट माणसांकडे, फेवरेट खेळाडूंकडे. मोस्ट फेवरेट बॉलर, तुमचा मोस्ट फेवरेट बॉलर? तो उमेश मांजरेकरलाच कौल जाईल. मोस्ट फेवरेट बॅट्समन? मोस्ट फेवरेट बॅट्समन मी नाना नाईकला मी निवडेल. मोस्ट फेवरेट फिल्डर मी नंदू नाईक, कुडाळचा, यंग बॉईज कुडाळ. नंदू नाईक एक प्लेअर होता, फक्त क्षेत्ररक्षण करायला यायचा, अतिशय झेल गेला की आणि क्षेत्र अतिशय चांगला करायचा. नंदू नाईक. मोस्ट फेवरेट टीम असायची ती मला अचानक बांदा म्हणून एक टीम होती बांद्याची, आता ती रामभरोसे बांदा झाली आहे. ती एक टीम माझी फेवरेट टीम होती. म्हणजे ती चांगली टीम, कुठेही वाद करायची नाही. मेन म्हणजे कुठचाही डिसिजन असला, कुठेही असलं तरी वाद करायची नाही. ती एक टीम मला आवडते, रामभरोसे बांदा. मोस्ट फेवरेट अंपायर? त्यावेळेचे अंपायर 2 होते माझे.
एक म्हणजे सावंतवाडीचे दिलीप वाडकर सर आणि दुसरे मालवणचे शानू फर्नांडिस, ज्याने कधीही निर्णय, आपली मालवणची टीम असली तरी कधीही निर्णय त्याने बदलला नाही, शानू फर्नांडिस म्हणून. त्यामुळे मालवणची प्लेबॉयज पण एकदा हरलेली आहे. तो प्लेबॉयचाच खेळाडू आहे, हरलेली आहे त्याच्या डिसिजन, पण तो परफेक्ट डिसिजन द्यायचा. आणि फेवरेट कॉमेंटेटर? त्यावेळेचा कॉमेंटेटर म्हणजे विजय बागायतकर आणि समीर पांढरे. अगदी बरोबर. ही सर्वांच्याच अगदी जिभेवर असणारी ही नावं आहेत. फेवरेट ग्राउंड? फेवरेट ग्राउंड मी बोर्डिंग ग्राउंडच म्हणेन. आणि फेवरेट ऑर्गनायझेशन? ऑर्गनायझेशन बोपोर्स क्रिकेट संघ कुडाळ. फेवरेट कॅप्टन? फेवरेट कॅप्टन त्यावेळेचा कदाचित मीच असेल. वन अँड ओनली नितीन मांजरेकर. आणि हे झालं तुमच्या आवडीच्या खेळाडूंबद्दल. आता तुमच्या अपोनंट बद्दल जर बोलायचं झालं, जे अपोनंट तुमच्या विरुद्ध खेळले, जे त्यातील तुम्हाला वाटलेला सर्वात टफेस्ट अपोनंट बॅट्समॅन? मला वाटलेला सिंधुदुर्ग किंवा कुठचाही बाहेर, जो तुमच्या संघाविरुद्ध खूप जोशात खेळला. पिंटू शिकलकर आमच्या संघाविरुद्ध, VMC मालवण संघाविरुद्ध पिंटू शिकलकर चांगलाच खेळायचा, अर्धशतकी खेळी करायचा, तो सगळ्या संघावर करायचा. त्यामुळे आम्ही पण त्या ह्याच्यातच खूप बॅटिंग चांगली करायचा तो. आणि टफेस्ट अपोनंट बॉलर? संदीप दळवी, ज्याला कान्या म्हटलं जातं. मॅचलेसचा बॉलर आहे तो संदीप दळवी, ज्याला पहिली राजकपूर ट्रॉफीमध्ये त्याला गाडी मिळालेली. उमेश मांजरेकरला आधी मिळाली, त्याच्यानंतर तिथे कुठेतरी टुर्नामेंट आहे, त्याला पण संदीप कान्या म्हटलं जातं त्याला. संदीप दळवे, तो पोलिसात आहे सध्या. तो फेवरेट लेफ्ट आर्म आहे. आणि टफेस्ट कॅप्टन? अपोनंट किरण खतकर. आणि टफेस्ट टीम? डॅझलिन मापसा. खरोखरच आपल्या आवडी आणि अपोनंट बद्दल सुद्धा भरभरून नितीन मांजरेकर बोलतायत. नितीनजी, क्रिकेटचा छंद मनापासून जोपासला, पण त्याबरोबर अजून कोणता छंद तुम्ही जोपासला? क्रिकेटचा छंद जोपासला, त्याबरोबर मी इतरही बारीक सारीक मार्केटिंग करायचो. बाकी खेळ, कबड्डी एक माझा आवडता खेळ होता, पण घरातून विरोध असल्यामुळे मी कबड्डी तिथेच थांबवला, पुढे मी गेलो नाही. कबड्डी माझा फेवरेट गेम आहे, मी अजून पण खेळू शकतो कबड्डी, पण घरातल्यांचा विरोध होता, कुठेतरी हे होईल म्हणून मी दुखापतीपासून भीती होईल. पण सिंधुदुर्गात कबड्डी सुद्धा खूप चांगलं खेळलं जातं. कबड्डीच्या काही संघांबद्दल, खेळाडूंबद्दल सुद्धा कदाचित आपण लवकरात लवकर 70 स्पोर्टवर भेटणार आहोत. नितीनजी, एवढ्या 20-22 वर्षांचा अनुभव आणि हा प्रवास, या प्रवासात एखादी गोष्ट, एखादी खंत जी राहून गेली अशी आहे का? खंत अशी आहे की आम्ही केरवाडा ग्राउंडवर एकदा सेमीफायनलला आलो. आम्ही तिथे फायनल जिंकावी अशी तिथल्या लोकांची पण, तिथल्या प्रेक्षकांची पण अपेक्षा होती. VMC मालवणने ज्यावेळी आम्ही पूर्ण सगळीकडच्या टुर्नामेंट मारलो आणि केरवाड्यात सेमीफायनलला हरलो आम्ही. आणि दुसरी खंत जी झालझुलच्या मैदानावर झाली, जे मी स्वतः स्ट्रायकर होतो आणि एक चेंडू 2 धावा असताना गोपाळ भट्टा गोलंदाज होता त्यावेळी, आणि त्यावेळी आऊट झालो मी. लॉक ओव्हरमध्ये काय झाली ती एक खंत मला आहे अजून, म्हणजे की त्या ग्राउंडवर आम्ही जिंकू शकलो नाही. बाकी सिंधुदुर्गातल्या सगळ्याच ग्राउंडवर आम्ही VMC मालवणने विजय प्राप्त केलेला आहे. अजून एक मगाशी बोलण्यात एक गोष्ट राहिली बोलायची, ज्याबद्दल मला ऐकायचं आहे. माझ्या ऐकत होतं की VMC मालवण संघाने ठरवलं होतं की आता टीम बंद करायची आहे, कधी ना कधी बंद करायची आहे. पण ती कधी बंद करावी, तर विजय केरवाडाला हरवून VMC केरवाडा टीम बंद करावी असं ठरलं. कारण VMC मालवण संघाला केरवाडा संघाने 14 सेमीफायनलमध्ये हरवलं होतं. सलग 14 पराभव एका संघाच्या विरुद्ध. आणि त्यानंतरचं तुमचं स्वप्न, त्याबद्दल नक्की ऐकूया. विजय क्रिकेट संघ केरवाडा म्हणजे नाना नाईक, किशोर भगत, सुनील नाईक, हे गोपाळ भट्टा पण त्यावेळी गोलंदाज असायचा त्यांचा. त्यावेळी आम्हाला सलग 14 वेळा त्यांनी, कुठे आम्ही मिळायचो सेमीफायनलला. आयोजकांना पण माहिती असायचं यांची गाठ सेमीफायनलला लावून देऊया आपण. VMC मालवण कशी, ते एकतर आमची आर्थिक परिस्थिती पण त्यावेळी कमकुवत अशी भरगच्च अशी नव्हती. आम्ही विचार करायचो सेमीफायनलला केरवाडाच आहे, जायचं की नाही. पण आम्ही गेलो. बांद्याला हरवलं, केरवाड्यात हरवलं आम्हाला, सावंतवाडीला एकदा हरवलं, वेंगुर्ल्याला हरवलं, मालवणला हरवलं, देवगडला, सगळी म्हणजे कणकवलीला पण हरवलं त्याने आम्हाला. सलग 14 वेळा आम्ही त्यांच्याबरोबर सेमीफायनलला हरलो.
आणि त्याच्यानंतर आम्ही देवगडची टुर्नामेंट जी आता डे नाईट होती आनंदवाडी, तिथे सेमीफायनललाच 15वी सेमीफायनल आमची त्यांची लागली. त्यांची 78 धावा झालेल्या होत्या, 8 षटकामध्ये 78 धावा होत्या. परिस्थिती होती की तेच जिंकणार असं, कारण आमचा संघ जरासा कमकुवतच असा झालेला, की मानसिकतेने कमकुवत झालेला. फलंदाजीने अजिबात कमकुवत नव्हता. पण आमच्यात एक फलंदाज प्रशांत सातोसकर होता, तो त्याची जी फलंदाजी झाली त्या विकेटवर त्याने 9 चेंडूत 39 धावा मारून सामन्याला कलाटणी दिली. म्हणजे अर्ध पार त्याने केलं, अर्ध प्रमोद गावकरने पार केलं आणि सामना आम्ही हळूहळू, तरी पण गोपाळ भटाने मॅच टाईट केलेली. ती शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन गेलेला तो मॅच. तरी मी आणि आमच्यात अण्णा कदम एक होता, ते आम्ही मारले त्यांना. त्याच्यानंतर आम्ही सलग 7 वेळा विजय क्रिकेट संघाचा पराभव. त्याला दुसऱ्या दिवशी कुडाळ ग्राउंडवर आम्हाला मिळाले. कुडाळ ग्राउंडवर आम्ही 87 केलेले रन त्यांच्याबरोबर, पण त्यांना ते झाले नाही. तर 3-4 रन्साने ते हरले. राजन घाटवळने त्यावेळी बॅटिंग केलेली, सलग 7 काय किती षटकार मारून सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केलेला, पण जमलं नाही. आम्ही जिंकलो 3-4 रन्साने. त्याच्यानंतर कणकवलीला पण मिळाले, असे नांदोसला मिळालेले, आपले ओरसला मिळालेले. नंतर आम्ही त्यांना म्हणजे हरवलं. ही खरोखरच ही आठवण ऐकण्यासारखी आहे. एखाद्या संघाविरुद्ध सलग 14 सामने हरल्यानंतर काय मानसिकता असेल संघाची. पण त्या एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेणारा जसा फिनिक्स पक्षी असतो, अगदी तसंच VMC मालवण संघाने झेप घेतली आणि VMC सारख्या विजय केरवाडासारख्या तेव्हाच्या दर्जेदार संघाला सलग 7 वेळा पराभव केला. आज 20-22 वर्षांच्या अनुभवाकडे आणि या प्रवासाकडे मागे वळून जेव्हा बघतो आणि या जागेवरून जर कोणाला सॉरी म्हणायचं असेल, कोणाला थँक्स म्हणायचं असेल, तर कुठची नावं आठवतात? सॉरी म्हणायचं असेल तर कलेश्वर ग्राउंडवर, कलेश्वरचं मैदान आहे ते, देवतळी मैदान, देवतळी मैदान. सॉरी म्हणायचं तर मी तिथल्या आयोजकांना सॉरी म्हणेन. 2-3 आमच्याकडनं चुका झाल्या, 2-3 त्यांच्याकडनं चुका झाल्या, पण त्यांनी त्या जरा हे झालं, मिस्टेक झाली, मिसअंडरस्टँडिंग झाली. प्रवीण नेरुरकर, त्याला मी सॉरी म्हणेन, की कारण त्या दोस्ती होती आमची. काय ते आता जरासं प्रॉब्लेम झाल्यामुळे, त्या सामन्यामुळे प्रॉब्लेम झाला, जरा त्याला मी सॉरी म्हणेन एवढं. आणि थँक्यू बोलायचं तर आमचा प्रेक्षक वर्ग होता, कुडाळ, कणकवली, देवगड, सावंतवाडी, केरवाड्यात पण आमचा प्रेक्षक वर्ग भरपूर होता. VMC मालवण म्हटल्यानंतर मालवणचे प्रेक्षक स्वतःचे पैसे खर्च करून आमचे सामना बघायला यायचे, लांब राहायचे, पण मी त्यांना नाश्त्याला घेऊन जायचो स्वतःहून. आमच्याबरोबर नाश्ता करण्यासाठी कमीत कमी 52 ते 53 माणसं असायची. त्यांना आम्ही घेऊन जायचो, कारण काय ते आपल्यासाठी आलेले होते, आपल्याला सपोर्ट करण्यासाठी. प्रेक्षक वर्गांना मी थँक्स बोलेन आमच्या. अगदी बरोबर, प्रेक्षक वर्गांना थँक्स. नेरूरचं देवतळे मैदान माझ्या खूप आवडीचं मैदान, ज्या मैदानावर खूप खेळलोय. प्रवीण नेरुरकर बरोबर मी स्वतः खेळलोय आणि नक्कीच तुमच्या भावना मी प्रवीणपर्यंत स्वतः जातीनिशी नक्कीच पोचवेन. या प्रवासात कुटुंबाचा तुम्हाला पाठिंबा कसा काय लागला? कुटुंबाचा पाठिंबा, माझं कुटुंब माझ्या पाठीशी राहील शेवटपर्यंत. मी क्रिकेट चालू केलं तेव्हापासून आत्तापर्यंत ते पूर्णतः पाठिंबा, भावाचा, वडिलांचा, आईचा, बहिणीचा आणि आता बायकोचा पण. अगदी बरोबर. खूप गप्पा करायच्या आहेत, पण वेळेच्या बंधनामुळे आपण शेवटच्या 2 महत्त्वाच्या प्रश्नांकडे येतोय. 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक आहे फिटनेसवर आणि दुसरा आहे करिअरवर. हा जो फिटनेस आहे, नितीन मांजरेकर तेव्हा सुद्धा असेच होते, आज सुद्धा असेच आहेत. या फिटनेसचं रहस्य काय? फिटनेसचे रहस्य म्हणजे माणसाने एक्झरसाईज केली पाहिजे. पहिली एक्झरसाईज म्हणजे सकाळ तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी एक्झरसाईज करा. 1 तास द्या. 1 तासात तुम्ही योगा करा किंवा चाला किंवा व्यायाम करा. त्यामुळे फिटनेस राहतो. जरा तेलकटपणा जरासा कमी खा यावेळी, आणि जास्त करून तुम्ही फळावर लक्ष द्या. फळं ज्यावेळी आपण इतर हॉटेलात जाऊन 15-20 रुपये 50 रुपयाचं काहीतरी खातो, त्याच्यापेक्षा 50 रुपयाची फळं घेऊन खा. तुम्हाला नक्कीच फिटनेससाठी मदत होईल. बाकी योगाचे काही आहे, प्राणायाम करा, शीर्षासन करा. योगाचे व्यायाम केले की सूर्यनमस्कार मारा. अगदी काही करायला नको, तुम्ही घर बसल्या सूर्यनमस्कार मारला की मी अजून चालू आहेत माझे सूर्यनमस्कार. अजून मी 2 ते 3 किलोमीटर पळतो. सकाळी 6 वाजता तुम्ही मला कॉल केला तर मी कॉल उचलणार नाही, कारण मी धावत असतो त्यावेळी, आणि 7 वाजता मी घरी पोहोचतो आणि माझा कार्यक्रम चालू करतो. अगदी बरोबर. फिटनेस कसा सांभाळावा ही महत्त्वाची गोष्ट सुद्धा नितीन सरांनी आपल्यासमोर मांडली. आणि एक महत्त्वाचा प्रश्न जो आजच्या नवीन पिढीसाठी असेल, क्रिकेट जरूर खेळावं, कुठचाही खेळ खेळावा,
पण त्याबरोबर आपल्या करिअरवर सुद्धा लक्ष द्यावं. ज्या काही तुमच्या सहकाऱ्यांची नावं मी ऐकली, शैलेश पावसकर आज LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत, जगदीश खराडे MDRT सारखा LICचा जगप्रसिद्ध बहुमान ज्याच्या नावावर आहे, तुम्ही प्रमोद गावकर आहेत, त्याचप्रमाणे आपले तमास अल्मेडा, प्रशांत सातोसकर हे सुद्धा वेगवेगळ्या व्यवसायात सध्या सेटल झाले. म्हणजे कुठे थांबायचं हे त्यांनी योग्य वेळी ठरवलं. नितीन मांजरेकरने केव्हा ठरवलं कुठे थांबायचं आणि त्यानंतर करिअरवर तुम्ही कसा लक्ष दिला, आजच्या पिढीला करिअरसाठी काय सांगून आजच्या मुलाखतीचा तुम्ही शेवट कराल? करिअरसाठी म्हणजे मी त्यांना एकच सांगेन की तुम्ही खेळा, अवश्य खेळा, पण खेळताना कुठचा खेळ निवडायचा. क्रिकेटमध्ये टेनिस आहे, लेदर आहे, हा कुठचा खेळ निवडायचा आहे तुम्ही ठरवा पहिलं. त्याच्यानंतर किती वयापर्यंत खेळायचं, किती वयाच्या नंतर जॉब मिळवायचा, जॉब कसा करायचा काय हे त्याच्यावर आहे. क्रिकेटमुळे जॉब मिळतात हे मी तुमच्यासमोर उदाहरण आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही. तुम्ही खेळा, अवश्य चांगलं क्रिकेट खेळा, चांगलं क्रिकेट खेळून चांगला जॉब मिळवा, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. अगदी. आणि ज्या मोठ्या संस्थेत तुम्ही नोकरी करताय, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, या संस्थेबद्दल सुद्धा जाता जाता आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. नक्कीच लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीने मला खूप काही दिलं. म्हणजे पदांचा एक भारच माझ्यासमोर त्यांनी दिला, तो मी तसा पेलीत गेलो. त्यांची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षा दुपटीने काम केलं आणि मी पदं मिळवत गेलो ती. आणि त्यांनी खेळाचं पण व्यासपीठ मला दिलं. जे दरवर्षी आमची बेळगावमध्ये टुर्नामेंट होती, ते बेळगावच्या टुर्नामेंटला पण माझं लक्षवेधी एखादी मॅच असते त्यांचे, त्यामुळे त्यांचं लोकमान्य सोसायटीचं माझ्यावर पण खूप प्रेम आहे आणि माझं पण त्यांच्यावर आहे. त्यांनी मला म्हणजे आधार दिला, जे नोकरी देऊन म्हणजे जो माझी हे असते की ती खळगी म्हणतात त्याला, ती त्यांनी भरली आणि त्यांचे तर मी ऋण कधी विसरणार नाही. धन्यवाद लोकमान्य सोसायटी. खरोखरच या सगळ्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर नितीनजी, गेल्या 20-22 वर्षांचा हा प्रवास, प्लेबॉईज मालवण ते VMC मालवण, त्या 2 संघांचा प्रवास, ही वाटचाल आज तुम्ही आमच्यासमोर मांडलीत. 70-70 स्पोर्ट कट्टा शाखेच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतोय. 70-70 स्पोर्ट कट्टा शाखेचे मालक गणेश मोरजकर, कॅमेरामॅन बंटी केरकर यांचे सुद्धा, कारण एवढं चांगलं व्यासपीठ त्यांनी सिंधुदुर्गातल्या खेळाडूंना प्राप्त करून दिलंय. असं म्हणतात की दुसऱ्या झाडाच्या सावलीत उभं राहिल्यानंतर स्वतःची सावली तयार होत नाही. स्वतःची सावली तयार करण्यासाठी स्वतः जाऊन उन्हात उभं राहावं लागतं. आणि याचा पूर्णपणे परिपाक गेल्या 20-22 वर्षात नितीन मांजरेकर यांनी मालवण टेनिस क्रिकेटला दिलाय. त्या मालवण टेनिस क्रिकेटचा अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख करून दिली जाते, त्या नितीन मांजरेकर सरांबरोबर रंगलेल्या या गप्पा इथेच आपण थांबूया. पुन्हा भेटूया अजून एका नव्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, कोकणातील नव्या स्टार खेळाडू बरोबर. तोपर्यंत तुमची सगळ्यांची रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.